नमस्कार मुलांनो, आज आपण परिमेय व अपरिमेय संख्या याच पाठातील पुढील भाग पाहणार आहोत. या अगोदर आपण संख्या रेषेवर परिमेय संख्या कशा दाखवायच्या याबद्दल माहिती पाहिली. आज आपण याच परिमेय संख्या त्यातील क्रमसंबंध म्हणजेच काय लहान मोठेपणा, तर दोन संख्यामधला लहान मोठेपणा आज आपल्याला शिकायचा आहे. जर आपल्याला साध्या संख्या दिल्या 5, 8 किंवा मोठ्या संख्या असतील समजा 100, 251, तर ह्या दोन संख्यांची तुलना करून आपण त्याचा लहान मोठेपणा सहज सांगू शकतो. पण जर परिमेय संख्या असतील तर त्या दोन संख्यांमधला क्रमसंबंध किंवा लहान मोठेपणा सांगायला थोडासा आपल्याला अवघड वाटतो, पण अगदी सोप्या पद्धतीनं आपल्याला पुस्तकामध्ये दिलेला आहे आणि तो मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे. तरी सगळ्यांनी या व्हिडिओमध्ये व्यवस्थित नंतर ते पाहायचे आणि समजून घ्यायचे. तर त्याच्या आधी आपण हा घटक सुरू करण्याच्या अगोदर मी परत एकदा संख्या रेषा काढते. या अगोदरच्या घटकामध्ये आपल्याला झालेला आहे तो भाग, तरी पण परत एकदा आपण बघूया की संख्या रेषेवर जेव्हा संख्या मांडल्या जातात तेव्हा लहान मोठेपणा त्याचा कसा ठरवायचा हे आधी थोडक्यात सांगते मी. याच्यामध्ये परत आपण तशीच्या तशी संख्या रेषा काढणार आहोत, त्याच्यावरती संख्या द्यायची आहेत. आता डाव्या बाजूला ऋण संख्या येणार आणि उजव्या बाजूला धनसंख्या असतात. आता बघा, याच्यामध्ये लहान मोठेपणामध्ये एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे की जशा जशा संख्या उजव्या बाजूला जातात तशा तशा त्या मोठ्या होत जातात आणि जशा जशा त्या डाव्या बाजूला जातात संख्या रेषेवर तशा तशा त्या लहान होत जातात. म्हणजे काय, तर समजा हा 0 आहे, 0 आणि 1 मध्ये तुलना केली तर 0 आणि 1 मध्ये कोण मोठा आहे? 1. 1 आणि 2 मध्ये तुलना केली तर 2 मोठा, 2 आणि 3 मध्ये तुलना केली तर 3 मोठा. म्हणजे याचा अर्थ आपण जसं उजव्या बाजूला जातोय आपण तसं संख्या काय होत जातात? मोठ्या होत जातात. समजा आता आपण ऋण संख्या घेतली 1 आणि इकडची एक धनसंख्या घेतली. ऋण 2 आहे आणि 3 आहे, तर ऋण 2 आणि 3 या दोघांमध्ये मोठी संख्या कोणती? तर आपण सहज सांगू शकतो की 3. का? कारण ऋण संख्या ह्या नेहमी धनसंख्येपेक्षा लहान असतात. त्यामुळे ऋण आणि धन या दोघांमध्ये जर तुलना करायला सांगितली तेव्हा मात्र आपण सहजपणे त्याचा लहान मोठेपणा सांगू शकतो, कारण ऋण संख्या ह्या लहान असतात धनसंख्येपेक्षा. त्यामुळे तरीसुद्धा काय करायचं आहे की ऋण 2 आणि 3 आहे, तर ऋण 2च्या उजव्या बाजूला 3 असल्यामुळं संख्या रेषेवर 3 कुठे येतं? उजव्या बाजूला येतं आहे आणि म्हणून 3 संख्या ही मोठी ठरते. आलं लक्षात? आता ह्या आपल्या सगळ्या साध्या संख्या, साध्या म्हणजे काय की याला अपूर्ण म्हणजे छेद नाही आहे किंवा अंश नाही, काही नाही, फक्त एक संख्या आहे अशी. पण परिमेय संख्यामध्ये सगळ्या संख्यांचा समावेश होतो, ऋण धन पूर्णांक अपूर्णांक. आणि म्हणून जर आपल्याला अपूर्णांक दिले तर आपण त्याचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे पाहणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला जो मी नियम सांगितला की संख्या रेषा पाहून की जसं जसं उजवीकडे जाऊ तसं संख्या काय होत जातात? मोठ्या होत जातात. आणि जशा डावीकडे जाऊ आपण तशा संख्या काय होत जातात? लहान होत जातात. की जसं 3 पेक्षा 2 लहान आहे, 2 पेक्षा 1 लहान होईल, 1 पेक्षा 0 लहान होईल, 0 पेक्षा सुद्धा ऋण 1 लहान होणार आहे, ऋण 1 पेक्षा ऋण 2 लहान आहे. आता इथं तुम्ही म्हणाल की 1 आणि 2, 2 मोठं, पण ऋणमध्ये दोन्हीही जर ऋण संख्या असतील तर ऋण 1 नंतर ऋण 2 येते आणि तेही डाव्या बाजूला येतं. त्यामुळे काय होतं की ऋण 2 असून सुद्धा ते ऋण 1 पेक्षा ऋण 2 ही संख्या लहान होणार आहे. ऋण 2 पेक्षा लहान ऋण 3, ऋण 3 पेक्षा लहान ऋण 4, असं ऋण 100 जरी असलं, 100 जरी असलं तरी ऋण 1 पेक्षा ती संख्या लहानच असणार आहे. लक्षात घ्या, ऋण संख्या ह्या लहान होत जातात. मोठी असली तरीसुद्धा ती संख्या लहान असते. मग धन आणि ऋण दिलं तर धनसंख्या ही नेहमी मोठीच असणार आहे. पण 2 ऋण दिल्या त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की 2 ऋण संख्यामध्ये जर आपल्याला क्रमसंबंध सांगायला सांगितला तर सगळ्यात मोठी संख्या वाटत असली तरीसुद्धा ती लहान संख्या असते. आता पहा मुलांनो,
की संख्या रेषेवरून तुम्हाला समजलं ना लहान मोठेपणा, हा नियम लक्षात ठेवायचा आहे. उजव्या बाजूला जसं जसं जाऊ आपण तसं तसं संख्या मोठ्या होत जातात. जसं जसं आपण डाव्या बाजूला जाऊ तसं तसं संख्या लहान होत जातात. आता हे झालं ह्या संख्यांसाठी. पण जर परिमेय संख्या दिल्या आणि त्याच्यामधला जर लहान मोठेपणा आपल्याला ठरवायला सांगितला, तर त्याच्यासाठी आपल्याला एक नियम आहे. तो म्हणजे की जर परिमेय संख्याचा अंश आणि छेद, परिमेय संख्याचा अंश आणि छेद यांना जर एकाच शून्येतर संख्येने गुणले तर संख्या तीच राहते. जी मूळ संख्या आहे परिमेय संख्या, तिच्या किमतीमध्ये बदल होत नाही. आणि आपल्याला ही क्रिया केल्यानंतर म्हणजे परिमेय संख्यांच्या अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येनं म्हटलंय, संख्येनं गुणायचं आहे. आणि गुणल्यानंतर जी काही संख्या नवीन येईल त्या दोघींमध्ये आपल्याला काय करायचे, संबंध लावून त्याचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. तर आपण आता काय करूया, या नियमासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक उदाहरण घ्यायचं आहे. त्याच्यावरून मी तुम्हाला आता सांगणार आहे की परिमेय संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, ते आपण आता एका उदाहरणाद्वारे आपण. आता पहा, या दोन संख्या दिलेल्या आहेत परिमेय संख्या, यांचा लहान मोठेपणा ठरवा. 5/4 व 2/3. या दोन संख्यामध्ये कोणती संख्या मोठी आहे किंवा कोणती संख्या लहान आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आता दोन्ही संख्या धनसंख्या आहेत, त्यामुळे आता एकाचा छेद 4 आहे, एकाचा छेद 3 आहे. त्यामुळे छेद बघून सुद्धा आपण इथं लहान मोठेपणा ठरवू शकत नाही. छेद पाहून लहान मोठेपणा कधी ठरवायचा, जर छेद दोन्ही समान असतील तर. पण इथं छेदही दोघांचे समान नाही आहेत, त्यामुळे मगाशी नियम जो सांगितलं मी त्या नियमाप्रमाणे आपल्याला आता हे उदाहरण करायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर ही जी पहिली संख्या आहे, या पहिल्या संख्येला पण आपल्याला काय करायचं आहे, एकाच शून्येतर संख्येनं गुणायचं आहे. आणि या संख्येला पण आपल्याला एकाच शून्येतर संख्येनं गुणायचं आहे. आणि मग त्याच्यावरून आपण काय करणार आहोत, या दोघांमध्ये कोणता लहान आहे आणि कोणता मोठा आहे तो आपण ठरवणार आहोत. तर बघा, ही दोन संख्या मी पहिल्यांदा तुम्हाला खाली लिहिते. 5/4 आणि जरा थोडंसं पुढे लिहिते मी कारण सांगते 2/3. आता कुठल्या शून्येतर संख्येनं गुणायचं हिला, तर काय करायचं आहे, ह्या पहिली जे परिमेय संख्या आहे त्या परिमेय संख्येला दुसऱ्या संख्येच्या छेदाने गुणायचे. दुसऱ्या संख्येच्या छेदाने म्हणजेच 2/3चा छेद किती आहे, 3. तर आपण काय करणार आहोत, या संख्येला दुसऱ्या संख्येच्या छेदाने मी गुणते. बघा, लक्ष द्या. 5 गुणिले दुसऱ्याचा छेद 3 आणि इथं पण 3. म्हणजे अंशाला आणि छेदाला एकाच शून्येतर संख्येने मी गुणलं. बरोबर आहे. मग आता काय गुणाकार येतो, 5 त्रिक 15 आणि 4 त्रिक 12. म्हणजे या संख्येचं रूपांतर आपण कसं केलं, या पद्धतीनं केलं. आता ह्या दुसरी परिमेय संख्या आहे, बरोबर आहे. आता या संख्येला पण काय करायचं आपल्याला, एकाच शून्येतर संख्येनं गुणायचं. शून्येतर याचा अर्थ शून्य सोडून, शून्याने गुणायचं नाही. शून्यानं गुणलं तर उत्तर शून्यच येतं, त्यामुळे शून्येतर संख्येनं गुणायचं आहे. मग आता हा जो दुसरी परिमेय संख्या आहे, या दुसऱ्या परिमेय संख्येला आपण काय करणार आहोत, या पहिल्या संख्येच्या छेदाने गुणणार आहोत. पहिल्या संख्येचा छेद आहे 4, त्यामुळे या संख्येच्या अंशाला पण 4ने गुणायचं आहे आणि छेदाला पण 4नेच गुणायचं. आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, इथे पहिली संख्या घेतली की तिला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं आहे आणि दुसरी घेतली की तिला पहिल्याच्या छेदाने गुणायचं आहे. अंश आणि छेद. किती उत्तर येतं बघूया. 2 चोक 8 आणि 3 चोक 12. बघा, आता आपण जेव्हा या पहिल्या संख्येचं रूपांतर केलं तेव्हा 15 अंश आणि छेद 12 आलेला आहे आणि दुसऱ्या संख्येचं केलं तेव्हा 8 अंश छेद 12 आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये लहान मोठेपणा ठरवू शकतो का, कारण दोघांचे छेद कसे आहेत, समान आहेत. आता अंश बघायचा आहे. हा अंश 15 आहे, हा अंश 8 आहे. जो अंश मोठा ती संख्या मोठी, जो अंश मोठा ती संख्या मोठी. पण हे 15 अंश छेद 12 कोणत्या संख्येचं आले, 5 अंश छेद
4 आणि 8/12 कोणाचं आले 2/3 आणि त्यामुळे या दोघांमध्ये लहान मोठेपणा कसा येईल तर 5/4 ही संख्या मोठी आहे कोणापेक्षा 2/3 पेक्षा. आलं लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण संख्येतला लहान मोठेपणा ठरवू शकतो. लक्षात आलं. जर दोन्ही संख्या धन आहेत, दोन्ही संख्यांचा छेद वेगळा आहे, अशा वेळेस आपल्याला या नियमाचा वापर करून काय करायचं आहे दोन्ही संख्येमधला लहान मोठेपणा ठरवायचा आहे. जर संख्यामध्ये छेद समान असतील तर तुम्ही लगेच काय करू शकता याचा लहान मोठेपणा ठरवू शकता. ज्या संख्येचा अंश मोठा आहे ती संख्या मोठी. त्यामुळे आपण काय केलं इथं पहिल्यांदा दोघांचे छेद समान करून घेतलेले आहेत आणि छेद समान झाल्यामुळं काय झालं हे आपल्याला लगेच लक्षात आलं की ज्या संख्येचा अंश मोठा आहे ती संख्या मोठी आहे. अशा पद्धतीने काय करायचं आहे संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे. आता बघा पुढे काय करायचं आपल्याला की जर समजा की या दोघांपैकी एक संख्या जर ऋण असेल तर लहान मोठेपणा कसा ठरवायचा आहे हे आता आपण परत एक उदाहरण घेऊन बघूया की जर संख्येचा लहान मोठेपणा ठरवताना एक संख्या ऋण असेल तर त्या दोघांमध्ये कसा लहान मोठेपणा ठरवायचा ते आता पुढच्या उदाहरणामध्ये आपण पाहूया. दोन्हीही संख्या धन असताना लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आता आपण एका उदाहरणाद्वारे पाहिले. आता या उदाहरणामध्ये एक संख्या धन आहे आणि एक संख्या ऋण आहे आणि या दोन्ही परिमेय संख्यांची तुलना करा असं म्हटलेलं आहे. आता इथे सोपं आहे. का सोपं आहे कारण एक संख्या ऋण आहे एक संख्या धन आहे. मग याच्यामध्ये या दोन संख्यांमध्ये कोणती संख्या लहान आणि कोणती संख्या मोठी तर इथे आपल्याला मगाशीच्या उदाहरणासारखं छेद नाही पाहिजे आता. का कारण जेव्हा एक संख्या धन असते आणि एक संख्या ऋण असते तेव्हा जी संख्या ऋण असते ती संख्या लहान असते. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काहीही क्रिया न करता आपण सहजपणे सांगू शकतो की ऋण 7/9 ही संख्या लहान आहे आणि 4/5 ही संख्या मोठी आहे. आता लक्षात आलं की एक संख्या ऋण आणि एक संख्या धन असेल तर जी संख्या ऋण आहे ती लहान असते, जी संख्या धन आहे ती मोठी असते. त्यामुळे इथं आपल्याला छेद बघण्याची गरज नाही. इथं आपण एवढे साधी सोपं उदाहरण सोडवायचं आहे. मग भले मग कुठली संख्या असू दे बरं का इथे आता याच्यापैकी कुठली मग याच्यापैकी दुसऱ्या कुठल्याही संख्या असू दे. एक धन आहे एक ऋण आहे आपण छेद बघायचा नाही. ऋण असेल ती लहान असेल, धन असेल ती मोठी असेल. हा नियम इथे लागू पडतो. आता याच्या पुढे दोन ऋण संख्यांची तुलना. आता समजा दोन्हीही संख्या ऋण आहेत म्हणजे आता जसं ही एक ऋण आणि एक धन आहे तसंच जर दोन्हीही संख्या ऋण असतील तर मग त्याच्यामधला लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे पण आता आपण एका सोप्या पद्धतीनं आता पाहणार आहोत. दोन ऋण संख्यांची तुलना. याच्यामध्ये आपण दोन्हीही संख्या ऋण आहेत आणि त्या दोघांमध्ये लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे. त्याच्या आधी आपण एक साधं उदाहरण पाहतोय. समजा 2 आहे आणि 3 आहे तर आपण सहज सांगू शकतो की याच्यामध्ये 3 मोठं आहे आणि 2 लहान आहे. पण जर ऋण 2 आहे आणि ऋण 3 आहे आता मला सांगा याच्यामध्ये आपण संख्या रेषा लक्षात आणायची. संख्या रेषा आपल्या समोर डोळ्याच्या समोर आणायची आणि विचार करायचा आहे की संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूला पहिल्यांदा ऋण 2 येणार आहे आणि नंतर ऋण 3 येणार आहे. म्हणजे पहिलं ऋण 2 येणार आणि ऋण 2च्या नंतर परत डाव्या बाजूला ऋण 3 येणार. मग आपला नियम काय म्हणतोय की जसं जसं आपण डाव्या बाजूला जाऊ संख्या रेषेच्या तसं तशा संख्या लहान होत जातात. म्हणून ऋण 2 हे ऋण 3च्या अगोदर येत असल्यामुळे ऋण 2 ही संख्या काय होते इथं मोठी ठरते आणि ऋण 3 संख्या ही लहान ठरते. हे कशावरून तर हे संख्या रेषेवरून. संख्या रेषेमध्ये ऋण 2 अगोदर येणार. जसं की बघा समजा थोडक्यात सांगते मी. आता आपण धन नाही बघत आहे ऋण बघतोय. इथं ऋण 1 येणार, इथं ऋण 2 येणार आणि इकडे ऋण 3 येणार. मग बघा संख्या रेषेमध्ये ऋण 1 पेक्षा ऋण 2 कसं आहे लहान आहे. ऋण 2 पेक्षा ऋण 3 लहान आहे. आलं लक्षात.
म्हणजे जसे जसे आपण डाव्या बाजूला जात जाऊ तसं तसं संख्या काय होत जातात, लहान होत जातात. जसं जशा उजव्या बाजूला जाऊ तशा तशा संख्या काय होत जातात, मोठ्या होत जातात. म्हणून बघा आता ऋण 3च्या उजव्या बाजूला ऋण 2 आहे, बरोबर आहे. त्यामुळे ऋण 2 ही संख्या काय ठरते, मोठी ठरते आणि ऋण 3 ही संख्या लहान ठरते, बरोबर आहे. आता सेम याच पद्धतीनं आपण काय करतोय, या उदाहरणाकडे पाहायचं आहे आपल्याला. आता बघा आपण मी उदाहरण खाली लिहिते. ऋण 5/4 आणि ऋण 7/4. आता हे उदाहरण सेम याच्यासारखं करायचं आहे का, कारण ह्याचे दोन्हीही छेद समान आहेत, बरोबर आहे. छेद कसे आहेत, समान आहेत. त्यामुळे इथेही आपल्याला गुणाकाराची कुठलीही क्रिया करण्याची गरज नाही. तर आधी काय करायचं आहे आपल्याला, की असं समजायचं आहे की ह्या दोन्ही संख्या धन आहेत. काय आहेत, धन आहेत. आता जर आपण विचार केला की जर ह्या दोन्ही संख्या धन असत्या तर छेद तर समान आहे, बरोबर आहे. छेद समान असल्यानंतर आपल्याला कुठलीही क्रिया करण्याची गरज पडत नाही. आपण काय पाहतो, त्याचा अंश पाहतो. आता अंशामध्ये तुम्हाला 5 आणि 7 दिसतं इथे. मग कोणती संख्या रेषेवर उजव्या बाजूला येते, तर 7 येते, बरोबर आहे. त्यामुळे काय होईल, 7/4 ही संख्या मोठी असेल 5/4 पेक्षा. आलं लक्षात. पण याच संख्या काय केलेल्या आहेत इथे आपल्याला ऋणमध्ये दिलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात काय, जर ह्याच संख्या ऋणमध्ये असतील तर याच्या उलट क्रिया होणार आहे, म्हणजे ही संख्या मोठी होणार आणि ही संख्या लहान होणार. जसं की 2 आणि 3 मध्ये कसं केलं आपण, जेव्हा धन आहेत तेव्हा 3 मोठी ठरते, पण जेव्हा दोन्ही ऋण आहेत तेव्हा ऋण 2 मोठी ठरते. आलं लक्षात. त्याच पद्धतीनं इथं सुद्धा जेव्हा दोन्ही संख्या धन आहेत तेव्हा छेद समान असल्यामुळे 7/4 ही संख्या मोठी ठरते, पण जेव्हा ह्याच संख्या ऋण आहेत तेव्हा काय होतं, मात्र 5/4 ही संख्या मोठी ठरते आणि 7/4 ही ऋण संख्या लहान ठरते. का, कारण संख्या रेषेवर जर आपण विचार केला तर संख्या रेषेवर ऋण 5 संख्या ही आधी येते आणि त्याच्यानंतर डाव्या बाजूला ऋण 7 संख्या येते. म्हणजेच डाव्या बाजूला जसं आपण जाऊ तसं संख्या लहान होते आणि म्हणून ऋण 7/4 ही संख्या काय होते, इथे लहान ठरते आणि ऋण 5/4 ही संख्या काय होते, मोठी ठरते. आता हे झालं छेद समान आहे तेव्हा. पण जर समजा दोन्हीही संख्या ऋण आहेत पण छेद समान नाहीत, अशा वेळेस आपण त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, त्यात आपण पुढील उदाहरणाने उदाहरण 4 याच्यामध्ये ऋण 7/3 व ऋण 5/2 तुलना करा, म्हणजेच लहान मोठेपणा ठरवा. आता इथे बघा दोन्हीही संख्या ऋण असल्या तरी दोघांचेही छेद कसे आहेत, वेगवेगळे आहेत. मग असे आपण पाहिलं की छेद समान आहेत, त्यावेळेस आपण काय केलं की अंशाचा विचार केला आणि त्याच्यावरून आपण त्याचा लहान मोठेपणा ठरवला. पण आता इथे दोन्ही संख्यांचा छेद हा वेगळा आहे, त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की पहिला नियम वापरायचा आहे. कोणता, संख्याचा छेद पहिल्यांदा समान करून घ्यायचा आहे. इथे आधी आपण काय करूया की ह्या दोन्ही संख्या धनरूपामध्ये मांडून त्याची तुलना करूया, मग आपोआपच आपल्याला ऋणाचा नियम लक्षात येतो. त्यामुळे आधी जरी ह्या ऋण संख्या असल्या तरी आपण पहिल्यांदा असं समजायचं की ह्या दोन्ही संख्या धनरूपामध्ये असताना कशी तुलना करतो आपण. म्हणून मी ह्या दोन्ही संख्या आधी धनरूपामध्ये थोडंसं लांब मांडते, कारण आपल्याला मध्ये त्याची क्रिया करायची आहे. आता मग अशी मी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आहे की हा जो अपूर्णांक आहे किंवा ही जी परिमेय संख्या आहे पहिली, या पहिल्या परिमेय संख्येला काय करायचं आपल्याला, दुसऱ्याच्या छेदाने गुणायचे. शून्यत्तर संख्या गुणिले 2 अंश आणि छेद दोन्ही ठिकाणी गुणायचं आहे. बघा किती येतो, 7 दुने 14 आणि 3 दुने 6. आलं लक्षात. आता ही दुसरी संख्या, या दुसऱ्या संख्येला काय करणार आहेत आपण, मी आता डायरेक्टली गुणाकार करते. ह्या दुसऱ्या संख्येला किंवा परत मांडून करूया आपण, मी पुसते हे, परत संख्या मांडते मी. 5/2 याला काय करायचं आपल्याला, पहिल्या संख्येच्या छेदाने गुणायचं आहे.
गुणिले 3 गुणिले 3. बघा किती येतो, 5 त्रिक 15 आणि 2 त्रिक 6. इथं किती आलं, 14/6 आणि या संख्येचं किती आले, 15/6. आता सोपं जाते. दोन्हीमध्ये लहान मोठेपणा ठरवण्यासाठी आपल्याला इथं छेद समान झालेला आहे. त्यामुळे आता सांगा बरं कोणती संख्या मोठी येईल, कारण छेद तर समान आहेत. त्यामुळे आपण आता काय पाहणार आहोत, अंश. एकाचा अंश 15 आहे, एकाचा अंश 14 आहे. याचा अर्थ जो अंश मोठा ती संख्या मोठी. आलं लक्षात. आता म्हणजेच काय झालं, 14/6 हे कशाचं उत्तर आलं होतं, 7/3 आणि 15/6 हे कशाचं आलं होतं, 5/2. आलं लक्षात. म्हणजे हा अपूर्णांक किंवा ही परिमेय संख्या मोठी आहे आणि ही परिमेय संख्या लहान आहे. फक्त आता लक्षात घ्या, जेव्हा धनसंख्यामध्ये जी संख्या मोठी असते ती ऋणमध्ये काय होते, लहान होते. लक्षात आलं. त्यामुळे आपल्याला आता ऋणाचं काय गुणाकार करण्याची गरज आहे का, आपण डायरेक्ट काय करू शकतो, ऋण मांडून संख्या, दिलेल्या संख्या या ऋण मांडून त्याच्यामध्ये फक्त काय करायचंय, इथं जर आपण ही संख्या मोठी दाखवली तर ऋणामध्ये काय होणार आहे, तीच संख्या लहान होणार आणि जी इथं धनमध्ये लहान दिसते तीच संख्या ऋणामध्ये मोठी होणार आहे. एवढं सोपी पद्धत आहे. त्यामुळे जरी आपल्याला दोन संख्या ह्या ऋण दिल्या असल्या तरी सुद्धा पहिल्यांदा काय करायचंय, त्या दोन्ही संख्यांना धन मानून ही क्रिया करून घ्यायची. त्या क्रियेवरून त्या दोन्ही संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा आहे आणि मग मेन आपलं एक्झाम्पल काय आहे, ऋण आहे. मग त्याच संख्या ऋणामध्ये मांडायच्या आणि या दोघींमध्ये आता तुलना करा की जी संख्या मोठी आहे ती ऋणामध्ये काय होते, लहान होते आणि जी संख्या लहान आहे ती ऋणामध्ये काय होते, मोठी होते. आलं लक्षात. तर फक्त एवढंच करायचं, जे केलंय ते ऋणामध्ये मांडायचं आणि त्याला उलट चिन्ह द्यायचं. पण ही केव्हा, जेव्हा दोन्हीही संख्या ऋण असतील तेव्हाच. पण एकच संख्या ऋण असेल तर आपण डोळे झाकून काय करायचे, एकच संख्या ऋण असेल आणि एक धन असेल तर जी धन आहे ती मोठी दाखवायची. कळलं सगळ्यांना आता. म्हणजे एक ऋण किंवा दोन्ही ऋण असतील तर आपण कशा पद्धतीनं या संख्यांना लहान मोठेपणा दाखवू शकतो. पण समजा जर हे उत्तर दोन्ही बरोबर आले, सारखेच आले तर मध्ये कोणतं चिन्ह येणार आहे, बरोबरचं चिन्ह येणार आहे. आले लक्षात. म्हणजे दोन्ही संख्या समान आहे ते आपल्याला दाखवता येतं. तर अशा पद्धतीनं आपल्याला परिमेय संख्यातील लहान मोठेपणा, क्रमसंबंध अशा पद्धतीने दाखवायचा आहे. आणि बघा सराव संच 1.2 जो आहे तो याच पद्धतीनं सोडवायचा आहे. समजा अजून एक छोटं तुम्हाला उदाहरण सांगते. 0 आहे आणि ऋण 9 आहे. हां, तर कोणती संख्या मोठी होईल रे, शून्यच होणार का. जरी हा 0 असला तरी ही ऋण संख्या आहे. ऋण संख्या ही कुठे येते, शून्याच्या संख्या रेषेवर शून्याच्या डाव्या बाजूला येते. म्हणून ही संख्या लहान झाली आणि 0 ही मोठी झाली. पण समजा 0 आणि फक्त 9 दिला असेल तर 9 मोठी येणार का, कारण शून्याच्या उजव्या बाजूला 9 येतो आणि त्यामुळे काय होणार आहे, 9 ही संख्या मोठी होणार आहे. लक्षात आलं सगळ्यांच्या. म्हणजे 0 आले मग 0 हा नेहमी लहानच असतो असं नाही. शून्यापेक्षा सगळ्या ऋणसंख्या लहान असतात, 0 मोठा असतो. लक्षात आलं. महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा. आणि 1.2 हा सराव संच सगळ्यांनी सोडवायचा बघा आहे. आतापर्यंत मी जे काही नियम सांगितले तुम्हाला, एक संख्या ऋण असेल तर तुलना कशी करायची, दोन संख्या ऋण असतील तर तुलना कशी करायची, किंवा दोन्ही संख्या धन असतील तर तुलना कशी करायची, किंवा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, हे मी आता तुम्हाला सांगितलं. तर लहान मोठेपणा सगळ्यांना समजलं असेल संख्यांचा. तर सगळ्यांनी 1.2 जी ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्ण करायची. मी सांगितलेलंच आहे, ती पूर्ण करायची. आणि आता आपण इथं आपला हा भाग संपवत आहे. धन्यवाद. आणि आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.